मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाच्या प्रश्नाला आता अखेर तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। राज्य सरकारने या महत्त्वाच्या विषयावर निर्णायक पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 4.5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या देवस्थान इनाम जमिनी संदर्भात कायद्याचा मसुदा पुढील 3 दिवसात सार्वजनिक केला जाणार आहे। या मसुद्यावर जनतेकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येणार असून त्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे। सरकारचा उद्देश स्पष्ट आहे, देवस्थान कुळ आणि वहिवाटदार यांच्या हक्कांबाबत असलेली अनिश्चितता दूर करून सर्वांना न्याय देणारा एक सर्वसमावेशक कायदा तयार करणे। जनतेकडून मिळणाऱ्या सूचनांचा बारकाईने विचार करून येत्या जुलैपर्यंत होणाऱ्या विधानमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे। त्यामुळे अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या या गुंतागुंतीच्या प्रश्नाला मार्ग मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित घटकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।